जय भीम मित्रांनो. प्रथमतः मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा देतो. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. कारण मी जेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे विचार करायला लागलो, तेव्हापासूनचं एक माझे ऑब्झर्वेशन आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जयंती साजरी करण्याची एक पद्धत जी आहे ते एका वेगळ्याच मार्गाने जात असताना दिसत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण अगदी मोठ्या उत्साहानं साजरी करतो आणि ते करायलाच पाहिजे, त्यात काही वावगं नाही. परंतु जयंती साजरी करत असताना आपण कोणत्या बाबींचा विचार केला पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, याचा कुठेतरी विचार करणंही गरजेचं आहे. त्यातले काही मला वाटणारे महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे की ज्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे की या गोष्टी केल्या नाहीत पाहिजे. त्यातले म्हणजे आपली जयंतीच्या वेळेची पट्टी गोळा करण्याची जी पद्धत आहे, मी काही ठिकाणी अनुभवलं आहे स्वतः की पट्टी गोळा करण्यासाठी मुलं रस्त्यावर थांबतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या गाड्या अडवून त्यांच्याकडून पट्टी वसूल करणे जबरदस्तीने, हे कुठेतरी आपल्या बाबासाहेबांच्या विचाराला पटणारी गोष्ट नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पट्टी गोळा करत असताना एखाद्या नेत्याला धरणे, त्याच्याकडे जाणे, त्याच्याकडून आमचा एवढा खर्च करा, आम्हाला डीजेचा खर्च द्या, आम्हाला जेवणाचा खर्च द्या, दिलाच पाहिजे, अशा पद्धतीचं पट्टी गोळा करण्याची पद्धत एकदम चुकीची आहे. तो नेता तुम्हाला त्यावेळेस डीजे देईल, जेवणाचा खर्च देईल किंवा पैशाच्या स्वरूपात पट्टी देईल, पण तुम्ही तिथून बाहेर पडल्यानंतर तुमच्याबाबत किंवा आपल्या समाजाच्या बाबत तो काय विचार करत असेल, याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मिरवणूक काढत असताना मी खूप ठिकाणी बघितले की मिरवणुकीमध्ये दारू पिऊन नाचणे, दारू पिऊन गोंधळ घालणे, या गोष्टींना कुठंतरी आळा बसणं गरजेचं आहे. कारण त्या गोष्टी ह्या बाबासाहेबांच्या विचाराला किंवा कोणत्याही महापुरुषाच्या विचाराला पटणाऱ्या गोष्टी नाहीत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची खरी जयंती करणं गरजेचं आहे. एखादी वेळेस मिरवणूक कॅन्सल करा, काही हरकत नाही, पण त्याच ठिकाणी तुम्ही 7 दिवसाचा शैक्षणिक सप्ताहसुद्धा करू शकता, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीला ते खूप उपयोगाचं आहे. कृपया या सर्व गोष्टींचा विचार करून आपली जयंती करण्याची जी पद्धत आहे ते कुठंतरी वेगळ्या मार्गाने जाताना दिसत आहे, त्याला कुठंतरी आळा घालणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.